जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे सीपीयू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर बी-कॉम सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्नमधील फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपण देणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड या विषयाची जी काही क्वेश्चन पेपर युनिव्हर्सिटीची जी काही परीक्षा होणार आहे ती 70 मार्काची होणार आहे. यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे आणि हा पेपर तुम्हाला फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून देता येणार आहे. पेपरला कव्हर करण्यापूर्वी यासाठी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. ज्यामध्ये पहिलं महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे, की क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 6 आपल्याला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहे, म्हणजे क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3च प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. या ठिकाणी क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आपल्याला समोर दिसत आहे. यामध्ये टोटल 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न जो काही असणार आहे, तो फिल इन द ब्लँक्स असणार आहे, ज्यासाठी 6 मार्क देण्यात आलेले आहे. त्यानंतर क्वेशन नंबर 2nd ज्यामध्ये ए आणि बी असे 2 पार्ट्स करण्यात आलेले आहे. ए पार्ट्समध्ये तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आणि 16 यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 10 मार्कासाठी विचारला जाणार आहे. तर थेअरी क्वेशन जो काही आहे, तो अकाउंटिंग स्टँडर्ड 10 किंवा 16 वरती 8 मार्कासाठी विचारला जाणारा आहे. ओके. दोन्ही मिळून 10 आणि 8 असे मिळून 18 मार्काला क्वेशन नंबर 2nd असणार आहे. तर क्वेशन नंबर 3 हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 2 वर म्हणजे चॅप्टर नंबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑन टॉपिक नंबर 2 वरती 18 मार्काला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर क्वेशन नंबर 4 हा टॉपिक नंबर 3 वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 18 मार्काला विचारला जाईल. तर टॉपिक नंबर 4 वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हा क्वेशन नंबर 5 मध्ये 18 मार्काला विचारला जाईल. बघा क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही तुम्हाला 3च प्रश्न सोडवायचे आहे. जर का क्वेशन नंबर 2nd सोडवायला गेले, तर त्यामध्ये ए आणि बी असे दोन्हीही तुम्हाला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर क्वेशन नंबर 6 हा तुमचा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये 4ही टॉपिक्सवरती प्रत्येकी शॉर्ट नोट्स विचारला जाईल. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहे. तर असे मिळून टोटल 70 मार्कासाठीचा हा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आहे. ज्यामध्ये फिल इन द ब्लँक्सला 6 मार्क, नंतर क्वेशन 2nd, 3rd, 4th, 5th इथे 18 त्रिक 54 मार्क होतील आणि क्वेशन नंबर 6 ला 10 म्हणजे 54 आणि 6 60 मार्क आणि शेवटच्या प्रश्नाला 10 असे मिळून 70 मार्कासाठीचा हा पॅटर्न असणार आहे. आता आपण क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th तसेच शॉर्ट नोट्स कोणत्या विचारल्या जाऊ शकतील याकडे नजर टाकूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेशन नंबर 2nd जो काही आहे, ज्यामध्ये ए मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम ऑन अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आणि 16 वरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे. तर क्वेशन नंबर बी मध्ये थेअरी क्वेशन्स तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 10 आणि 16 वरती विचारला जाईल, ज्यामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 10 हा प्रॉपर्टी, प्लांट आणि इक्विपमेंट रिलेटेड असणार आहे. तर या रिलेटेडच तुम्हाला काय केलं जाणार आहे, शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेशन्स 8 मार्कासाठी विचारला जाणारा आहे. ओके. क्वेशन नंबर 3 कडे वळूया, ज्यामध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 2nd वरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, ज्यामध्ये इन्शुरन्स क्लेम वरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम राहील. ज्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम हा लॉस ऑन स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला विचारलं जाऊ शकतं. तर क्वेशन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ गुडविल वरती आहे. इथे गुडविलचे जे काही वेगवेगळ्या मेथड आहे, त्यामध्ये सुपर प्रॉफिट अँड एव्हरेज प्रॉफिट अँड कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम 18 मार्कासाठी विचारला जाणारा आहे. तर क्वेशन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वरती अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंटवर आधारित आहे. ज्यामध्ये तुम्हाला व्हेरियस इन्व्हेस्टमेंट लेजर अकाउंट तुम्हाला तयार करावे लागतात. म्हणजे तिथं प्रिपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट लेजर अकाउंट या निमित्तानं तुम्हाला क्वेशन नंबर 5 विचारला जाणार आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, निराली पब्लिकेशनचे जे काही बुक्स आहे, ते जर का यूज करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये तुम्हाला साध्या सोप्या भाषेत त्याची उत्तरं किंवा प्रश्न आणि उत्तरं दिलेली आहेत. पुस्तकातल्या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त कोणते प्रॉब्लेम येणार नाहीत. त्यानंतर शॉर्ट नोट्ससाठी काही इम्पोर्टंट क्वेशन्स ज्या ठिकाणी तुम्हाला देतो आहे, त्यामध्ये पहिलं आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 10. त्यानंतर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 16. त्यानंतर इन्शुरन्स क्लेम या नावाने नुसती शॉर्ट नोट्स विचारली जाईल. नंतर टाइप्स ऑफ लॉसेस हा पण तुम्हाला भाग चॅप्टर नंबर 2nd वर दिलेला आहे. त्यानंतर लॉस ऑफ स्टॉक, त्यानंतर टाइप्स ऑफ गुडविल हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित प्रश्न आहे. गुडविलचे वेगवेगळे टाइप्स कोणते ते तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविलचं व्हॅल्युएशन करण्याची काय गरज आहे, त्याची माहिती लिहायची. त्याचबरोबर फॅक्टर्स अफेक्टिंग व्हॅल्यू ऑफ गुडविल. आता इथे मी तुम्हाला
6 ते 9 असे टोटल 4 प्रश्न दाखवलेले आहे. हे सर्व चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे. तर कोणताही एखादे 2 प्रश्न तुम्ही करून ठेवा. ते निश्चित विचारले जातील. नंतर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल हे पण तुम्हाला प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 13 जे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट रिलेटेड आहे आणि क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट या पद्धतीच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या जाणारा आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये एफ-वाय बी-कॉमच्या सेमिस्टर सेकंड 2024 क्रेडिट पॅटर्नमधील फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपण स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. सेमिस्टर फर्स्टमधील सर्व विषयांच्या क्वेशन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटतील आणि सेमिस्टर एफ-वाय बी-कॉमच्या सेमिस्टर सेकंडमधील बाकीच्या विषयांचे जे काही व्हिडिओ आहे, त्या लवकरच आपण आपल्या व्हिडिओमध्ये किंवा YouTube चॅनल आपण अपलोड करणार आहे. त्या देखील व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.